नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीच्या नांगरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांची माहिती घेतली. आता जमिनीला भुसभुशीत करण्यासाठी वापरले जाणारे अवजारं आपण पाहूयात. त्यात प्रामुख्याने वापरले जाणारे कल्टिवेटर आणि पॉवर हॅरो. पण त्यातही आपल्याला योग्य निवड करावी लागते. आता तुम्ही म्हणाल, यात काय निवड करायची गरज आहे? एक कल्टिवेटर किंवा एक पॉवर हॅरो फिरवला की झालं. पण तुम्हाला माहिती आहे का की कल्टिवेटर आणि पॉवर हॅरो मध्ये प्रत्येकी 3 प्रकार आहेत आणि त्यांची निवड आपल्या जमिनीनुसार आणि ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार करायची आहे. कशी करायची हे निवड पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. आपण थेट मुद्द्यावरच येऊयात. कल्टिवेटर मध्ये फाळ जमिनीत घुसून माती मोकळी करतात, ढेकळं फोडतात आणि तण काढतात. याच्यासाठी साधारणतः 25 ते 50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर लागतो. आपण बोललो त्याप्रमाणे कल्टिवेटरच्या फाळाचे 3 प्रकार असतात. आता आपण ते पाहूयात. पहिला आहे रिजिड टायन म्हणजेच घट्ट फाळ. नावावरूनच कळतो की हा कडक जमिनीसाठी वापरता येतो, पण अडथळा आला तर ते तुटण्याची शक्यता असते. दुसरा आहे स्प्रिंग लोडेड टायन म्हणजे स्प्रिंग असलेलं फाळ. याच्या स्प्रिंगचा एक फायदा होतो, तो म्हणजे मशागत करताना दगड लागल्यावर त्या मागे वागतात आणि पुन्हा मूळ स्थितीमध्ये येतात. त्यामुळे हे काळ्या जमिनीसाठी उत्तम ठरतं. आणि त्यानंतर येतं डक फूट किंवा स्वीप टायन म्हणजेच बदकाच्या पायांसारखं फाळ. हे फाळ तण नियंत्रणासाठी आणि वरच्या थराची मशागत करण्यासाठी वापरले जातं. आपण फाळाचे प्रकार पाहिले. आता त्याची निवड कशी करायची ते पाहूयात. कल्टिवेटर निवडताना जमिनीचा प्रकार, तणांची स्थिती आणि ट्रॅक्टरची क्षमता लक्षात घ्यावी लागते. हलक्या आणि वालुकामय जमिनीसाठी डक फूट किंवा स्वीप टायन म्हणजेच बदकाच्या पायांसारख्या फाळाचं हलकं कल्टिवेटर पुरेसं असतं. तर काळ्या आणि कडक जमिनीसाठी मजबूत म्हणजेच रिजिड टायन निवडायचा आहे. हलक्या आणि वालुकामय जमिनीसाठी 5 ते 7 फाळाचं हलकं कल्टिवेटर पुरेसं असतं. तर मध्यम जमिनीसाठी 7 ते 9 टायन, तर काळ्या कडक जमिनीसाठी 9 ते 13 टायन आणि स्प्रिंग टायन असलेलं कल्टिवेटर योग्य ठरतं. जर शेतात दगड जास्त असतील तर स्प्रिंग लोडेड टायन निवडायचं आहे. यानंतर येतं पॉवर हॅरो. तसं तर आपण कल्टिवेटर किंवा पॉवर हॅरो यापैकी कोणतंही एक वापरू शकतो. त्यातला एक पॉवर हॅरो हे कल्टिवेटरपेक्षा ॲडव्हान्स यंत्र आहे. कारण आपण जर पॉवर हॅरो वापरणार असू तर आपल्याला रोटावेटरचीही गरज पडत नाही. कारण याच्या एकाच फेरीमध्ये जमीन पेरणीयोग्य होऊन जाते आणि त्यामुळे आपला वेळ आणि इंधनाची बचत होते. असं हे पॉवर हॅरो ट्रॅक्टरच्या PTO शक्तीवर चालतं. याचा वापर माती भुसभुशीत करायला, समतल करायला आणि पेरणीसाठी बेड तयार करण्यासाठी केला जातो. पॉवर हॅरो उभ्या ओळीमध्ये फिरणाऱ्या टायन किंवा ब्लेडच्या मदतीने ढेकळं फोडून माती बारीक करतं. त्यामुळे जमिनीची नैसर्गिक रचना आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते. पण जमिनीच्या प्रकारानुसार याचेही 3 प्रकार आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार योग्य रुंदीच्या यंत्राची निवड करायची. ट्रॅक्टरची अश्वशक्ती, पॉवर हॅरोची क्षमता आणि यंत्राची रुंदी याचा मेळ असावा लागतो. साधारणपणे लहान शेतीसाठी 1.5 ते 3 मीटर रुंदीचं यंत्र पुरेसं असतं. तर मोठ्या शेतासाठी 3 ते 4 मीटर रुंदीचं यंत्र निवडायचंय. याशिवाय जर माती हलकी किंवा मध्यम असेल तर मध्यम क्षमतेचा पॉवर हॅरो वापरायचा आहे. कडक व दगडी जमिनीसाठी हेवी ड्युटी निवडावं. तर हलक्या जमिनीसाठी केज रोलर आणि भारी जमिनीसाठी पॅकर रोलर वापरायचा आहे. ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती व अवजारे विभागातील ज्ञानेश्वर ताथोड आणि डॉक्टर सोनाली लोखंडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जमिनीच्या मशागतीसाठी तुम्ही कोणकोणत्या अवजारं वापरता हेही आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.